अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 7 ऑक्टोबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु करावा बळकट भाग 1. काही सांगावे वाटते. जेथे समाधान बरवे, जिथे समाधान होते त्याला गुरु करावा. गुरु जरी लुला पांगळा असला, आपण साधनेचा विचार करावा. अर्थात त्यांनी सांगितलेल्या गुरु आज्ञा पाळणे हाच परमार्थ आहे. त्यांचे साधन हाच स्वार्थ आहे. स्वमनीचा अर्थ काढला तर अपयश मिळणारच. अभिमान बाजूला ठेवून जावे, गुरु सांगतील तेवढेच करावे, नम्र भावे वागणूक असावी आणि गुरुचरण द्यावेत. गुरु म्हणतात, संयम पाळ, भक्ती जोर लावून कर, यातच आपले कल्याण असते. परमार्थ साधून जातो. प्राप्तीसाठी सद्विचाराची अटी करावी लागते. भगवंताच्या गोष्टी ऐकाव्यात. ओठी नामस्मरण असावे. मग तो हिमालयात असो, पाताळात असो, तो तुम्हाला शोधित येईल. म्हणून नामाची संततधार व सत्कर्म थोर जर केले तर तो आपला कैवार घेऊन येतो, त्यालाच घोर पडतो. आपल्याला तळमळ लागली की तो शोधत येतो. आपले वासरू व्याकुळ झालेले आहे याची त्याला जाणीव होते. पाजण्यासाठी तो धावत येतो. जन्मदात्रीचा संबंध एका जन्मासाठी असतो, मात्र गुरुचे व शिष्याचे नाते जन्मोजन्मांतरीचे असते. श्री गुरु देहात असो वा देहातीत असो किंवा भूमीत दडलेले असो, त्यांचा एकच ध्यास असतो, शिष्याना आनंदात ठेवणे. बरोबर गुरु भेटल्यावर दुश्चिंत होऊ नये, निश्चिंत व्हावे. भोग येतील पण ते निश्चितपणे जातीलही. गुरु आता मला भेटलेले आहेत, आता मला काही करणे बाकी राहिलेले नाही असे समर्पण पाहिजे. अनन्य शरण जावे, भक्तीत बेभान व्हावे, नाचावे गावे, बेधुंद होऊन नाचावे असा तो आनंद घन आहे. तो भाग्यवान शिष्य घेतला वसा टाकत नाही, उतत नाही, मातत नाही. देवप्राप्तीचे खूप मार्ग असतात, पण गुरुमार्ग सर्वाहून सुलभ आहे. नव्हे तो राज्यमार्ग आहे. भगवंताच्याकडे जाण्यासाठी म्हणून दुसरा मार्ग निवडूच नये. तो तुझ्या हिताचा विचार करणार. प्रत्येक तुझ्या कामासाठी तो धावणार. ज्या क्षणी अनुग्रह दिला, तुझ्या परमार्थासाठी तो राबतो. म्हणून गुरु आज्ञा पालन कर. तुझे लालन पालन भरण पोषण तो कृपाळू घन करणारच आहे. देव पाहावया गेलो आणि देवची झालो, मग देवाला आकळलो. तसा साधू आकळण्यासाठी साधू व्हावे लागते, वर्तन बदलावे. गुरु पायापाशी सगळे उपाय आहेत, म्हणून तामसी विचार सोडावेत. प्रयत्नाने सात्विक विचार अंगी करावेत. पोषक संस्कार करावेत आणि निष्पाप होऊन राहावे. संधानामुळे मला गुरु लाभले, मला सुख मिळाले, समाधान पावले, आता करायचे राहिले नाही यावर विश्वास ठेवावा. अनुसंधानात आस ठेवतात सुख प्रत्ययास येते. आपला शेवटचा श्वास सुद्धा गुरुनाथ आणि सत्कर्म त्यांनाच अर्पण करावे. नामही त्यांनाच अर्पण करावे. मग तुम्हाला मिळायचे बाकी काय राहिले? यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.
पार्वतीपते हर हर महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो।